ज्येष्ठम् तस्मै स विद्वानुपसन्नाय सम्यक् प्रशान्तचित्ताय क्षमान्विताय येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाच तां तत्त्वतो ब्रह्मविद्याम् इति मुण्डकोपनिषदि प्रथममुण्डके द्वितीयखण्डः। हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। परम पूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग वंदन, मंदाताईंना साष्टांग वंदन, परमादरणीय सुनील काकांना वंदन, आदरणीय नीलाताईंना वंदन. संगती भाष्य बघितलं आणि खंड प्रथम मधलं मुंडक 2 ह्याचा आज आपण वक्तव्य बघतो आहे. श्रुती ह्या मुंडक 2 मध्ये श्रुती पहिल्या मंत्रापासून अपरा विद्येचे स्वरूप सांगण्यास प्रारंभ करते. पहिल्या मंत्रापासून, कारण अपरा विद्येचा जो विषय आहे हाच संसार आहे आणि ह्या संसाराचा जर त्याग करायचा असेल, ह्याच संसाराचा जर त्याग करायचा असेल तर स्वरूप समजणं अतिशय आवश्यक आहे. अपरा विद्या ही कर्मपर आहे. एकदा कर्मावर अपरा विद्येचा खूप जोर आहे. आता ह्या अपरा विद्येमध्ये कर्म जणू काही सत्य आहे. ह्या मुद्द्यावर सुनील काकांनी फार सुंदर असा भर दिला की जणू काही सत्य म्हणजे सत्य नाही, पण ती जणू सत्य असल्यासारखी भासते, ती वास्तव सत्य नाही. अज्ञानी जीवासाठी कर्म जणू सत्य आहे. अज्ञानी जीव काही प्रमाणामध्ये अज्ञान आमच्यामध्ये पण आहे. म्हणून संसाराचे जे स्वरूप आहे हे शाब्दिक ज्ञानाने जरी त्याचा निराश झाला तरी सुद्धा जीव कर्म करतो. शाब्दिक ज्ञानाने निराश झाल्यासारखा वाटतो, पण तरी आम्हाला कर्म करण्याची प्रवृत्ती आमच्यामध्ये असते. बेंटेक्स कसं जणू सत्य आहे असं वाटतं, जणू सोनं आहे असं वाटतं की नाही, अगदी त्याप्रमाणे. म्हणून वेद हे शब्दराशी आहे, नाही ज्ञानता यापाशी. कर्म आणि कर्मफळ सत्य वाटतं कोणाला? जीवाला, अज्ञानी जीवाला. म्हणजे मला सत्य वाटतं का कर्म आणि कर्मफळ याचा बारकाईने विचार मी माझ्या अंतरंगामध्ये डोकावून केला पाहिजे. त्यासाठी श्रुतींचा अभ्यास आहे बघा, स्वतःचं परीक्षण करायचं यामध्ये. म्हणून कर्म आणि कर्मफळ सत्य वाटतं, नाही तर मग अपरा विद्येला वाटतं, अपरा विद्येला वाटतं, मला वाटत नाही, असं नाही. कर्मप्रवृत्ती ही थांबली पाहिजे, कर्मफलासक्ती थांबली पाहिजे. फलासक्ती, कर्मासक्त हे सगळं जे आहे हे सगळं स्वप्न आम्हाला सत्य वाटतं. म्हणून जसं ज्याप्रमाणे जागृतीमध्ये ते स्वप्न भासमान वाटतं, त्याप्रमाणे हे सगळं आम्हाला फलासक्ती, कर्मासक्ती, अपरा विद्या ही भासमान आहे. इथपर्यंत तरी आम्ही आमचा अभ्यास यावा, ज्ञान जागृती झाली पाहिजे. जोपर्यंत ज्ञान जागृती होणार नाही तोपर्यंत संसाराचा निराश झालेला नाही. म्हणून संसार ह्या समजता जाणीची जे अनित्यता तरी वैराग्य दवणीता पाठी लागेल. म्हणून संसाराला जर प्रमुख कारण कोणतं असेल तर कर्म आहे. एकदा कर्म केले की त्याचं फळ निश्चितपणे मिळणार. आणि अपरा विद्येचे फळ जे आहे
हे अपराविद्येचे फळ स्वर्ग प्राप्ती आहे. आणि कर्म हेच त्यासाठी एकमेव साधन आहे. साधन विना साध्य न सिद्धती. ह्या वैदिक कर्माचा प्रसार, आता हे जे अपराविद्या आहे, हे वैदिक कर्म जे आहे, अपराविद्येने सांगितलेलं वैदिक कर्म, इथून थोडस जरा एकाग्रतेने ऐका आणि सहज माहिती म्हणून ऐका. हे वैदिक कर्माचा प्रसार केव्हा झालाय? हा त्रेतायुगामध्ये झालेला आहे. त्रेताया वा युगे. आता कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ह्या 4 युगांमधला त्रेतायुग जे आहे त्याच्यामध्ये ह्या कर्माचा प्रसार आणि प्रचार खूप झाला. आणि ह्या कर्मामध्ये म्हणजे अपराविद्येने जे कर्म सांगितलेले आहे, ह्या कर्मामध्ये सगळ्यात प्रथम कर्म जो कोणतं सांगितलं आहे तर अग्निहोत्र हे कर्म सांगितलंय. मग आता हे कर्म कसं करायचं, त्याची पद्धत काय आहे, हेही या अपराविद्येने सांगितलेली आहे. कशासाठी नियम बघायचे, कशासाठी पद्धत बघायची, की ह्या सगळ्या अग्निहोत्र कर्मापासून म्हणजे अपराविद्येपासून फक्त आम्हाला जीव ब्रह्म ऐक्य साधता येणार नाही, फक्त स्वर्ग प्राप्ती होईल बस. आणि स्वर्ग प्राप्ती म्हणजे परत स्वर्गाचं पुण्यफळ संपलं की परत आम्हाला पृथ्वीवर मर्त्य लोकांमध्ये जन्म घ्यावा लागेल, म्हणजे जन्म मृत्यूच्या परे आपण होणार नाही. याच्यासाठी आम्ही याचं नियम आणि पद्धत लक्षात घ्यायची आहे. मग हे अग्निहोत्र ह्या कर्माला निश्चित नियम आहे. कोणते नियम आहे? ह्या कर्माबरोबर अन्य कर्माचं अनुष्ठान करावं लागतं. उदाहरणार्थ अमावस्या, पौर्णिमा, चातुर्मास याच्यामध्ये ते अनुष्ठान करावं लागतं. आग्रायण नावाचं कर्म आहे, म्हणजे शरद ऋतूमध्ये केलेलं कर्म आहे. या ऋतूत सगळ्या प्रकारचे धान्य येतात, तर त्या धान्याला आधी भगवंताला अर्पण करायचं. धान्य हे केवळ भोग्य नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे समजून हे कर्म आम्हाला करायला पाहिजे. या अग्निहोत्र कर्माबरोबर हे आम्हाला कर्म करावे लागतात, तेव्हा त्याचं फळ मिळतं हे श्रुतीला सांगायचंय. नुसतं घेतलं आणि कसंही करून टाकलं म्हणजे फळ मिळणार नाही. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म केलं तरच फळ मिळेल. अतिथी देवो भव, अतिथीची पूजा करावी लागते. विशिष्ट काळात विशिष्ट वेळामध्ये नित्यनैमित्तिक कर्म करावं लागतं. हे सगळं त्या अग्निहोत्र कर्माचे नियम आहेत. म्हणून नुसतं ऐका, माहित पाहिजे. कशासाठी माहित पाहिजे? हे कर्म करायचं की नाही हा निर्णय आमचा यांनी होणार आहे. वैश्वदेव यज्ञ करावा लागतो. त्याच्यानंतर या सगळ्या कर्माबरोबर अग्निहोत्र कर्म केलं ना तरच ते परिपूर्ण आणि संपूर्ण यथाविधी होईल. अन्यथा ते कर्म अविधीपूर्वक होईल आणि अविधीपूर्वक कर्म कोणतंही फळ देत नाही. याचाच अर्थ असा आहे की ह्या अपराकर्मानी मग फलप्राप्ती म्हणजे स्वर्ग प्राप्ती होईल. मग ते 7 प्रकारचे लोक मिळतील. नाही झाली समजा फलप्राप्ती, जर हे अविधीपूर्वक झालं तर 7 पिढ्यांचा नाश होईल असं शास्त्र सांगत आहे. म्हणून वैदिक कर्म करत असताना हे कर्म करावं की न करावं हा निश्चितपणे विचार साधकांनी केला पाहिजे. आणि करायचं असेल तर अत्यंत शास्त्रोक्त कर्म करायचं, नाहीतर मग नामी स्नान संध्या केली क्रिया कर्म आपल्याला संतांनी वाट दिलीच आहे, सोय दिलीच आहे. मग आता ह्या अग्निहोत्राची पद्धत फक्त एक माहिती म्हणून 2 मिनिटात सांगते आहे. मी साधक आहे, मला जीव ब्रह्म सिद्ध करायचे आहे. मला स्वर्ग प्राप्ती अजिबात नको, कारण स्वर्गातील पुण्याचा साठा संपला की परत मर्त्यलोकात जन्म घ्यावा लागतो. म्हणून कधीच स्वर्ग प्राप्तीच्या मागे न लागता, अपराविद्येच्या फंदात न पडता पराविद्या आत्मसात करायची आणि ब्रह्मरूपता मला अनुभवायची आहे. आता ह्या अग्निहोत्रा जो यज्ञ असतो त्या यज्ञामध्ये ज्या ज्वाला प्रज्वलित होतात त्या सगळ्या ज्वाला म्हणजे त्या अग्नी हा हवित द्रव्य ग्रहण करण्यासाठी त्या ज्वालांच्या द्वारे तो ग्रहण करतो हवित द्रव्य. म्हणून आहुती टाकताना 2 बोटांनी अशी आहुती टाकतात, म्हणजे आपण अग्नीच्या मुखामध्ये घास भरतोय, अत्यंत प्रेमपूर्वक अशी आहुती पण त्याच्यामध्ये टाकावी लागते. अशा फेकून द्यावा, फेकायच्या नसतात असं भरायचं असतो. त्याच्या मागे हा भाव तयार व्हायला पाहिजे. जर ह्या पद्धत माहित असेल तर हा भाव तयार होतो, भाव तिथे देव, हे पक्क लक्षात ठेवा. म्हणून आता त्या आहुती ज्या आम्ही टाकतो यज्ञामध्ये त्या 7 प्रकारच्या ज्वाला, त्याची नावं दिलेली आहे काली कराली, ती सगळ्यांनी पुस्तकात पाहून घ्यावी. फक्त एवढंच आहे
की त्या आहुती देत असताना त्या आहुती प्रसन्न होतात आणि त्या सूर्यकिरणाचे रूप घेतात आणि सूर्यकिरणांचं रूप त्या आहुती घेऊन ज्या वेळेला यजमान आपला देह सोडतो, स्थूल देह सोडतो, तेव्हा त्याच्या सूक्ष्म जीवाला त्या आहुती सूर्यकिरणाच्या रूपाने स्वतःवर त्या विराजमान होतो तो सूक्ष्म देह आणि त्या मग स्वर्ग लोकापर्यंत घेऊन जातात. त्या यजमानाची स्तुती पूजा करत करत घेऊन जातात. ही सगळी माहिती फक्त माहिती असू द्या की नेमकं कर्माने काय होतं, बस एवढ्यासाठी सांगते. बाकी ह्याची माहितीच आम्हाला काय करायचंय काय करायचं नाही, याच्यातून आम्हाला ही जाणीव तयार होऊन व्हायची की अपरा विद्येच्या मागे लागायचं नाही. स्वर्ग प्राप्ती हे आमचं ध्येय नाही, ब्रह्मप्राप्ती आमचं हे ध्येय आहे. म्हणून हे कर्म जे आहे हे कर्म नाशवान आहे, निकृष्ट आहे. साधकांनी कधीच या कर्माचा आश्रय घेऊ नये. कर्म दुःखाला कारण आहे. म्हणून पराविद्या आत्मसात करावी आणि तत्रूप होऊन राहावं. आज याचा पुढचा भाग सुनील काका घेतात आहे. रामकृष्ण. कुणाचा तरी व्हिडिओ सुरू आहे, त्यांनी तो बंद करावा. काका तुमचा आडवा झालाय, आडवा व्हिडिओ तुमचा. तुमचा पिक्चर आडवा झालाय. मला सरळ हो एक व्हिडिओ सुरू आहे बघ. हो झालं झालं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वंदे गुरुपरंपराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणाला वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार पुणे यांना साष्टांग नमस्कार करतो. आपण सगळे श्रोते, तुमच्याशिवाय मला स्फुरण कसं येईल, आपण सगळ्यांना मी वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो.
पण सगळे मिळून अभ्यासाला सुरुवात करूया. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे विषय एकटा सुरू करत नाही, आपण सगळे मिळून करतो आणि तोही स्वस्ती मंत्राने करूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोर्हरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. उपनिषदाचं मूल काय आहे आपल्याला कळत नाही. आणि श्रुती माता आपल्याला पाटे, काच, खळगे याच्या जाण्यापासून वाचवते. आपल्याला दुःख न होता, आपल्याला पीडा न होता, आपल्याला फारसा त्रास न होता मोक्ष पदापर्यंत घेऊन जाण्यासाठी तळमळीने प्रयत्न करते. पण आम्हाला तो कळत नाही, कारण आम्ही अविद्याग्रस्त असतो. आम्ही अभ्यास करतो, पण आमचा अभ्यास सुद्धा अविद्यामय कधी झाला हे आम्हाला कळत नाही. आणि आपण याच्या आधी शैलकाकूंनी सार मांडलाय, आणि ते सार मांडत असताना यज्ञरूपी कर्म त्याच्या अस्कुल नावा आहेत, आणि मूर्ख त्यालाच कल्याणकारक आहे असं समजतो, त्याचा गौरव करतो आणि जन्म मरणाच्या फेड्यामध्ये सापडतो. असा कालपर्यंतच्या म्हणजे बुधवारी घेतलेल्या शेवटच्या श्लोकांपर्यंत आपण मंत्रांपर्यंत आपण आलो. 7 नंबरचा मंत्र. कारण ज्ञानरहित कर्म हे निंदाजन्य आहे, ज्ञानपूर्वक कर्म योग्य आहे, पण ज्ञानरहित कर्म निंदाजन्य आहे. याचं कारण असं आहे की ते कर्म करू नये, आणि जर करत असेल तर त्यांनी किती जणांचा घात होईल हे सांगता येत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे याचा विचार न करता 25-25 लाख रुपयाचे विमे घोषित करून टाकायचे, म्हणजे देशाचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आम्ही सत्तेवर आलो पाहिजे. याला ज्ञानरहित कर्म असं म्हणतात. आणि असे जे कर्म असतात, या कर्मांमधून करणाऱ्याची आणि ज्यांना त्या कर्माचा लाभ मिळतो त्यांची अवनती झालेली असते, त्यांची दुर्दशा झालेली असते. अशी अविद्याग्रस्तांची दुर्दशा 8, 9, 10 या मंत्रांमध्ये आहे. यातले किती मंत्र होतात ते बघूया. 3 मंत्र मी गृहीत धरले आहे, 2 तरी नक्कीच होणार आहेत. आपण ते मंत्र वाचूया आणि पुढे अभ्यासाला लागूया. अविद्यायामनंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितं मन्यमानाः जगन्यमानाः परियन्ति मूढा
अंधे नैव नियमाना यथांधाः. अविद्याग्रस्त जीव पण स्वतःला बुद्धिमान आणि पंडित समजतो, त्रिविध तापांचे धक्के खात असतो, असा जो मूढ, त्याला एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याप्रमाणे फिरत असतात. चलूया आता स्पष्टीकरणासाठी. आम्हाला खूपदा असं वाटतं की आम्ही परमार्थाचा जोरदार अभ्यास करतो. कसा अभ्यास करतो? जोरदार, कसदार. वा वा वा. परमार्थाचा अभ्यास सद्गुरु विण जर केला तर तो मनोमार्गे गेला, तो तेथेची चुकला. पहिली चूक झाली त्याची. आणि दुसरा, प्रस्थानत्रयीला सोडून जर अभ्यास असेल, शास्त्राला सोडून जर अभ्यास असेल, प्रस्थानत्रयी म्हणजे भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, या त्रयींना बाजूला टाकून जर केलेला अभ्यास असेल तर तो अभ्यास त्याला जन्म मृत्यूच्या गर्तेत ओढल्याशिवाय राहत नाही. पण त्याला वाटतं माझ्यासारखा अभ्यास करणारा कोणीच नाही. खूप लोक असे पाहायला मिळतात, चिक्कार लोक असे पाहायला मिळतात की अविद्येमध्ये राहतात आणि घट्ट कर्मबुद्धीमुळे स्वतःला करता म्हणतात, स्वतःला भोगता म्हणतात. आम्ही पूजा करतो म्हणजे काय करतो ते विचारायचं नाही. आम्ही पूजा करतो. मग आमच्या पूजेत कोणी व्यत्यय आणला की मग आमची खळबळ होते. अंतःकरणामध्ये काय होते? खळबळ होते. आलेला व्यत्यय चटकन गेला नाही तर त्याचं रूपांतर संतापामध्ये होतं. आणि त्या संतापाचं रूपांतर क्रोधात भवती, समूहात, समूहात स्मृती विभ्रमा, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाश. आम्ही करत असलेलं कर्म विचारपूर्वक असलं पाहिजे. नुसतं सोहळं करणं, नुसती पूजा करणं नाही, त्याला शास्त्राधार पाहिजे. शास्त्राचे संपूर्ण बारकावे आम्हाला माहीत असले पाहिजे. आणि जर ते बारकावे आम्हाला माहित नसतील आणि तरीही आम्ही जर कृती करत असेल तर मग गडबड आहे. अशा कर्मठ कर्मांनी, काय शब्द वापरलाय? कर्मठ कर्मांनी जीवाची हानी होते. जन्म मृत्यूचा फेरा पक्का असतो. अविद्याग्रस्तांची दुर्दशा सांगितलेली आहे. तो कर्मामधून कर्मठतेमध्ये कधी प्रवेश करतो हे त्यालाच कळत नाही. आणि मग आम्ही तेवढे शहाणे आणि बाकीचे ते मूर्ख, अशा पद्धतीने त्याचा रुबाब असतो काम करण्यात. एक प्रसंग सांगावासा वाटतो.
यवतमाळ म्हणजे पाण्याचं आत्यंतिक दुर्भिक्ष असलेलं गाव. त्यातला जुना काळ की ज्या वेळेला नळच नव्हते, त्या वेळेचा माझ्या घरचा प्रसंग आहे. त्यावेळेला पाहुणे 8-15 दिवस, महिनाभर राहायला येत असत. एवढा जुना काळ, मी लहान होतो. कल्पनाताई हरसुलकर व्हिडिओ चालू आहे, रिमूव्ह केला. साठ फुटावरून आणि अत्यंत दुरून पाणी आणावं लागत असे. विहिरीचं पाणी काढायचं, 4-5 घरं दूर जाऊन पाणी काढायचं. आणि माझ्या वडिलांनी सोहळ्यामध्ये विहिरीवर जाऊन पाणी आणण्याकरता बादली घेऊन गेले आणि घरी आले. बादलीभर पाणी घेऊन एवढ्या दुरून सोहळ्यावर मी आणि माझा भाऊ खेळत होतो. आमच्या मारामाऱ्या चालू होत्या. मी भावाच्या मागे, मोठा होता थोडा, पाहुणा आलेला होता मावस भाऊ, त्याला मारण्यासाठी धावत होतो. आणि त्याचं माझ्याकडे लक्ष होतं, मी जवळ येतोय का, आणि समोरून वडील आले आणि तो त्यांना धडकला. आता एवढ्या दुरून सोहळ्यामध्ये उघड्यानी पाणी आणायचं, इतके कष्ट घ्यायचे. आणि त्यानंतर कुणी त्या सोहळ्यातल्या माणसाला लागलं की काय होणार. त्याला सवय होती की त्याच्या घरात असं झालं तर त्याचे वडील पार संतापायचे. मी माझ्या वडिलांना सांगितलं. तो धावत लपला दुसरीकडे जाऊन. म्हटलं हा कुठे लपलाय, मी शोधून काढला. कारण की तो बदलल्या जावा असं मला वाटतच होतं ना. म्हटलं मी पाहून ठेवलाय, तो कुठे लपला, तुम्ही त्याला मारा. आणि त्यानंतर माझ्या वडिलांनी उत्तर दिलं की सोवळं नेसल्यानंतर जर कोणाला मारावंसं वाटत असेल आणि कुणाबद्दलचा जर संताप निर्माण होत असेल तर सोवळं नेसून काय फायदा. पूजेला प्रारंभ झालाच नव्हता. एवढ्या कष्टाने एवढ्या दुरून पाणी आणलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा पाणी आणायला जायचं असताना सुद्धा वडील म्हणतात की सोवळं नेसल्यानंतर जर संताप येत असेल तर सोवळं नेसून काय फायदा. मी म्हटलं मला कळलं नाही, तुम्ही त्याला आधी मारा. तो म्हणे तू मोठा झालास की तुला याचा अर्थ कळेल, थांब मी तुला समजावून सांगतो. त्यांनी मला हात धरून बसवलं. आम्ही दोघ जण पाळण्यावर बसलो आणि मला म्हणाले संध्या करताना तू सोवळं नेसून संध्या करतोस ना. मी हो म्हटलं. तेवढ्या संध्या होईपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये दुःखाचं वादळ किंवा सुखाचा वारा येता कामा नये. दुःखानी आणि हर्षानी आम्ही विचलित होता कामा नये. आनंदाचा प्रसंग, सुखाचा प्रसंग असो की दुःखाचा प्रसंग असो, अंतःकरण विचलित न होऊ देणं, याला संध्यावंदन असं म्हणतात. याला पूजा करणं असं म्हणतात. याला सोवळं नेसणं असं म्हणतात. माझ्या अंतःकरणाला काम क्रोधाचा विटाळ होता कामा नये, हे सोहळ्याचं प्रमुख लक्षण आहे. अंतःकरण विकारयुक्त होता कामा नये. जसा जसा मोठा होत गेलो वडिलांची ही वाक्य समजत गेली, उकलत गेली आणि सोहळ्याचा अत्यंत आदर करायला लागलो मनामधून. आणि म्हणून मी सोहळ्याचा खूप आदर करतो, तिरस्कार नाही करत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख
श्री श्याम मानव हे यवतमाळचेच आहेत. इथूनच ती अंधश्रद्धा निर्मूलन समिती झाली. सोहळ्यांवर वाटेल त्या प्रकारे शिंतोडे उडवायचे, वाटेल त्या प्रकारे बोलायचं. आज जे श्याम मानव प्राध्यापक आहेत तेव्हा ते रसवंती चालवत होते, तेव्हापासून त्यांना ओळखतो. पण सोहळ्याबद्दलचा आदर माझ्या वडिलांनी जो निर्माण केला तो माझ्या मनातला हटला नाही, कारण त्यांनी आयुष्यात संताप केला नाही. 51 वर्षाच्या आई आणि वडील यांच्या सांसारिक जीवनामध्ये ते एकदाही दोघं जण भांडलेले नाहीत. आणि भय नव्हतं माझ्या वडिलांचं, दरारा नव्हता, आदर, फक्त आदर. दरारा नाही, भय नाही, कधी मारायचे नाही, कधी रागवायचे नाही, पण चुकलं तर समजवायचे, शांतपणे समजवायचे. त्यामुळे त्यांचा सगळ्या नातलगांमध्ये खूप आदर होता. ते जाऊन 21 वर्ष झाले तरी मी हा प्रसंग सांगतोय तुम्हाला. हा एवढा अंतःकरणावर कोरल्या गेला. अविद्याग्रस्त नुसतेच पूजा पाठ सोहळं ओळं आणि कर्मठता करतात आणि मोक्ष हरवून बसतो. मोक्षाच्या अनुषंगिक मी हे सगळं करतो ह्याचा विसर पडला की मग कर्माचं स्वरूप म्हणजे क्रिया, कर्ता, कर्तृत्व, करण आणि कर्मभोग हे कर्माचं स्वरूप आहे. कर्मातून निर्माण होणार कार्य आणि त्या कार्याचं कर्मफळ, एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये साधक गुंतला जातो. आणि मग त्याला वाटतं, आहा, मी काय केलंय, मी केवढं केलंय. कालच एक व्यक्ती भेटली, असं वाटलं नव्हतं आयुष्यात घर बांधलं जाईल, पण माझं घर झालं. आहा, कृतकृत्य. अशाच कोणत्या तरी कृत्यामध्ये आम्ही समाधानी मानतो आणि आम्हाला वाटतं की वा वा, आम्हीच ते मुलं बाळ मोठे करणारे आणि आम्हीच ते एवढा पैसा कमावणारे आणि आम्हीच ते येऊ आणि आम्हीच ते येऊ. कितीही कर्म केलीत तरीही मृत्यू लोकामध्ये येणे आहे. हा ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती अर्जुना. पण कर्मपर लोक कर्माची स्तुती करतात, कर्माचे दोष सांगत नाहीत, कर्मानंतरची अवनती सांगत नाहीत. स्वर्गामध्ये भय नसतं म्हणतात, मृत्यू नसतो म्हणतात, जन्म नसतो म्हणतात, पण क्षिणे पुण्य सांगणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम सांगणार नाही. स्वर्ग सुख सांगतील, स्वर्गातला विलास सांगतील, स्वर्गातली चैन सांगतील, पण स्वर्ग सुखानंतरचे दोष आम्हाला सांगत नाही. ते स्वतःला शहाणे समजतात, इतर सगळे मूर्ख आहे असं त्यांना वाटतं. जे काही जाणलंय ते मीच जाणलं असं म्हणतात. कधी गुरूंना विचारणार नाही, कधी शास्त्रानुसार विचार करणार नाही. मीच सगळं काही जाणलं, मलाच येतं. जनामध्ये स्वतःची बढाई, आपल्या ज्ञानाची बढाई, आपली शेकी मिरवतात. मी येऊ मी त्यों. तो मी मिरवणं त्यांचं जाता जात नाही. मी असं केलं, मी तसं केलं, मी होतो म्हणून तसं झालं, मी एवढा एवढा जनमानस बदलला. तो कोण लागला? तू जर जनमानस बदलू शकतो आहे तर सत्ययुग आणून दाखव. कलियुगातून सत्ययुगामध्ये कर की प्रवेश सगळ्यांसह. पण इतकी बढाई मारतो, माझं असं, माझं तसं, माझं तसं. हे सगळं कुणावरही निंदा करण्यासाठी मी बोलत नाही आहे, फक्त स्वतःसाठी परमार्थ आहे. आपल्याकडून असं होऊ नये हे शिकवण्यासाठी
काकांनी उपनिषद घ्यायला सांगितली आहेत. असा कर्म बढाई मारणारा, असा कर्तृत्वाचा अभिमान करणारा, असा माझ्यासारखा कुणीच नाही असं म्हणणारा. काही लोकांना आणखीन काही सवयी असतात. ते बायकोला सांगतात, मी येऊ केलं, मी त्यो केलं. माझ्या समोर साहेबाला बोलता येत नाही. काय म्हणतात घरी आल्यावर, माझ्या समोर साहेबाला बोलता येत नाही. त्याला माहिती की आपण कोणासमोर बोलतोय. म्हणजे हा साहेबाचा साहेब झाला. तिला तर ऐकून घेणंच असतं. कारण जगायचं कोणाबरोबर असतं. आणि मग त्या मीपणाला नख लागलं की आतमध्ये दुःख, निराशा, मग मत्सराने पेटणं, अभिमान, तिरस्कार, मनाविरुद्ध झालं की क्रोध, स्वतःच्या कल्पनेच्या मनोराज्यामध्ये वाहणारा हा शब्द पंडित भयंकर अहंकारी असतो. माझ्यासारखं परोक्ष ज्ञान कुणालाच नाही आणि मी सांगतो त्यांनीच लोकांचं कल्याण होतं. लोकांची पण एक सवय असते, तुमच्यासारखं सांगणारा आम्हाला कोणी भेटलाच नाही. सवय असते ही लोकांची. पण ऐकणाऱ्यांनी कधीही असं समजू नये. खरंच तुम्ही जर नसते ना तर आम्हाला परमार्थ कळलाच नसता. आणि आपण जर हे खरं समजलो तर मग आपलं काही खरं नाही हे लक्षात ठेवायचं. परोक्ष ज्ञान अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण करत. शब्द पांडित्य, जगत सत्यत्व, संसार सत्यत्व, कर्म सत्य, कर्म फल सत्य. आणि मग माझ्यासारखा मीच. मग त्याची बहरलेली वाणी, त्याचं प्रभावी वक्तृत्व. काका म्हणतात, अविद्येचे गड्डे आपण, बळेची घेऊन पंडितपण. हा पंडित कुठे चालला? अविद्यांच्या गड्ड्यांमध्ये. कोणी खणले? यांनीच. त्याला सत्य मानलं ना म्हणून खडला, नाही तर खणण्याचा विषय नव्हता. अविद्येचे गड्डे आपण, बळेचे घेऊन पंडितपण, मिरविती परोक्ष ज्ञान, मूढ पुरुष. कालच बसमध्ये एका साधिकेशी संवाद साधताना या ओवीचा उल्लेख केला होता. माझा अभ्यास झालाय. काल वणीला गेलो होतो. बळेची घेऊन पंडितपण, मिरविती परोक्ष ज्ञान, मूढ पुरुष. बाहेरून पुरुषाचा वेश आणि आतमध्ये हिंस्त्र पशु श्वापद बसलाय. आतमध्ये दुःख आहे, आतमध्ये निराशा आहे, आतमध्ये कीर्तीची हाव आहे, आतमध्ये धनाची अभिलाषा आहे, आतमध्ये घट्ट अभिमान आहे, पक्की देहबुद्धी आहे. आणि अशाला जर असा भेटला तर एक आधीचा आंधळा म्हणे मी अंधाचा डोळा, दश दिशाशी अकळा घेऊन फिरे. आधीच एक आंधळा आणि तो दुसऱ्या आंधळ्याला म्हणतो, चल मी तुला वाट दाखवतो, मी तुला वाट दाखवतो आणि मग तुला मी घेऊन फिरतो सगळीकडे, तू काळजी करू नकोस. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवू शकतो का हो? जर याला दिसत नाहीये तर. हा कर्मासक्त, हा फलासक्त, हा कर्तृत्वाभिमानी,
हा अभिलाषा धरून बसलेला आंधळा याला स्वरूप कसं दिसणार आहे? याला स्वरूप दिसण्याची शक्यता नाही. स्वतःच घट्ट धरलेल्या कल्पना तो सोडायला तयार नाही आहे. यथेच्छ भोग आणि भोगासक्तीमध्ये जुळणारा उपमंडूक वृत्ती आणि सरड्याची धाव धारण कर. स्वतःचाच घट्ट धरलेल्या कल्पना अजिबात सोडायला तयार नसतो. बालस्तावत क्रीडासक्त परमे ब्रह्मणी कोपी न सकता. असे जे अज्ञानी असतात हे अज्ञानी बालकच असतात. आता म्हणतात बहुद्या अज्ञानी असती आपण कृतार्थ म्हणती ऐसे हे बालमती अभिमान युक्त. माझं छान झालं, माझं आयुष्य उत्तम गेलं म्हणतात. माझ्यासारखं जीवन नाही कोणी जगला म्हणतात. कोणीच नाही जगला म्हणतात माझ्यासारखं. म्हणून वयम कृतार्था 9व्या नंबरच्या मंत्रात श्रुती म्हणते अविद्याम बहुधा वर्तमाना वयम कृतार्था इत्यभिमन्यन ती बालाः यत् कर्मिणो न प्रवेदयन्ति रागा त्रेनातुरा क्षीण लोकाश्चवन्ते. 9 नंबरचा मंत्र आहे. अविद्यायाम बहुधा वर्तमाना वयम कृतार्था इत्यभिमन्यति बालाः यत् कर्मिणो न प्रवेदयन्ति रागा तेनातुराः क्षीण लोकाश्चवन्ते. आम्ही कृतार्थ झालो असं समजतात. वयम कृतार्थ आमच्या जीवनाचं प्रयोजन सार्थकी लागलं वाटत. काय सांगू तुम्हाला, माझा मुलगा सुरू झाला अविद्याग्रस्त हा कलेक्टर झाला, IAS केलाय. दुसरा आणखीन एका मोठ्या पदावर आहे. अत्यंत सुखात आहेत मुलं. आम्ही त्यांना शिकवून इथपर्यंत आणलं. आमचं जीवन परिपूर्ण झालं, आमची कर्तव्य पूर्ती झाली. मिरवायचंय माझे मुलं एवढे शिकले, त्यांचं पॅकेज एवढं मोठं. काय मिरवायचंय? माझ्या मुलांचं पॅकेज एवढं मोठं आहे. आम्ही कृतार्थ झालो. मुलांच्या मोठ्या पॅकेजमुळे बाप जो कृतार्थ होत असेल, मग बापाला काही करण्याचा प्रश्नच राहिला नाही. पॅकेज वरून जर मोक्ष असेल, कनक, कांचन आणि कामिनी याच्यात किती कर्तव्यात आहे का? मध्ये हा अत्यंत दुःखी असतो, खूप कष्टी असतो, निराश असतो, हताश असतो, संतापी असतो, कामी असतो, पण बाहेरून दाखवत नाही. त्रिविधम नरकस्य इदम द्वारम ध्यायतो विषयान पुंसः. सतत विषयाचं चिंतन, सतत विषयाचं ध्यान. परांची खाणी व्यतरुणात स्वयंभू. विषयांशिवाय चिंतन कशाच आहे? आणि असा जो असतो तो कर्मठ. अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति तत्त्वः. अज्ञानी ज्ञान आवृत्त झालेला आहे, म्हणजे झाकल्या गेलेला आहे. अज्ञानाने ज्ञान झाकल्या गेलं आहे. आणि समजतो की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही.
तया कर्मठांची अंतरी कर्मफळी प्रीती भारी आत्मज्ञानी याची उजरी न दिसे तेथे. प्रत्येक कर्माकडून अपेक्षा करतो, मी असं केलं तर तसं झालं पाहिजे, तसं केलं तर तसं झालं पाहिजे. पण कर्मफलातून मिळणारा मोक्ष, स्वर्ग सुद्धा, कर्मफलातून मिळणारा स्वर्ग सुद्धा फल संपल्याबरोबर पुन्हा मृत्यू लोकात आणून ठेवतो. कर्मफल होता क्षीण तया टाकती स्वर्गातून पाठी येता परतो न दुःख होई. तो नाथ वेदना, तो नाथ वेदना. पुन्हा माझं जे चाललंय ते उत्तमच आहे म्हणतो. येतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते. छोट्या छोट्या गोष्टीत संताप, कारण संग लावून घेतलाय. मी संग लावला हे कळतच नाही. ज्याचा संग लागला ते बरोबरच आहे असं वाटतं. संघाची हीच तर गंमत असते, माझं बरोबरच आहे असं वाटत असत. आता तुम्हाला कळेल की अपरा विद्येची माहिती का देऊन राहिली श्रुती, की आम्ही या अपरा विद्येत कुठे कुठे रुतलोय, आमचे पाय कुठे कुठे फसले आहे हे श्रुती आम्हाला दाखवून देते. म्हणून अपरा विद्येची एवढी माहिती सांगते. नाही तर डायरेक्ट पराविद्या आणि हे ब्रह्म, ब्रह्म तर कळणारच नाही, पण पराविद्याही कळणार नाही. पराविद्येचं श्रेष्ठत्व केव्हा कळेल, अपराविद्येतली हीनता आम्हाला लक्षात आल्यावर कळणार आहे. म्हणून ध्यायतो विषयात पुंसः. कशाचं चिंतन चालू आहे हो माझा? त्रिविधम नरकस्य इदं द्वारम कामः क्रोधः तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत. क्रोधात ज्ञाननाशनम, कामात कर्मनाशनम, लोभात भक्तिनाशनम. काम, क्रोध आणि लोभ हे इतके घाणेरडे आहेत की आमच्या जीवनाची अतोनात हानी करतात आणि आम्हाला दुःखी करून ठेवतात. म्हणून त्रिविधम नरकस्य इदम द्वारम, कसे दार आहेत हे, नाशनम आत्मनः, आमचा सर्वनाश करतात. आणि इंद्रिय तर आतुरच असतात. परांची खाणी व्यतृणात स्वयंभू तस्मात परान पश्चती नांतरात्म. बाह्य विषयाला जाणतो पण स्वरूपाला जाणण्याची इच्छाच होत नाही. अविद्येची करामत आहे, मायेचं वैशिष्ट्य आहे. कल्पना, अपेक्षा, महत्वाकांक्षा, उच्छृंखलता, कामना या सगळ्या बालकांच्या गोष्टी आहेत. पण त्या आमच्यामध्ये आल्यानंतर आम्ही कोण झालो हो, वयस्क बालक. वयस्क बालक झालो आम्ही. म्हणून अपराविद्येची माहिती एवढी सविस्तर श्रुतींना सांगावी लागली की आम्ही अपराविद्या ग्रस्त असतो हे आमच्या लक्षातच येत नाही. क्षमा करा, 10व्या मंत्रामध्ये आणखीन पुढची माहिती आहे ती त्याच्याही पेक्षा खतरनाक आहे. इष्टापूर्तम मन्यमाना वरिष्ठम, नान्य श्रेयो वेदयन्ते प्रमूढाः.
नाकस्य पृष्ठे ते सुकृते नु भूत्वेमं लोकम हीनतरम वा विशन्ति. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समाजाभिमुख विचार करणाऱ्यांनी या मंत्राचा आवर्जून अभ्यास केला पाहिजे. असा मंत्र आहे हा. गृहस्थाश्रमामध्ये पूर्त कर्मे करावीत अशी धर्माज्ञा आहे, पण ते आत्मज्ञानाचे साधन नाही हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. शिवभावे जीवसेवा करणाऱ्यांनी गंभीरतेने या मंत्राचा विचार करण्याची गरज आहे. समाजसेवेचं व्यसन, समाजसेवेचा व्यवसाय करायला भाग पडते आणि मग समाजवादी तत्वज्ञानातून समाजसेवा करणारे लोक सत्य जाणून घेण्याचा प्रयत्नही करेनासे होतात. एवढी अविद्या त्यांना काय करते? अज्ञानीना वृतम ज्ञानम तेन मुह्यंती, ज्ञानाला झाकून काढते. काका म्हणतात कुटुंब आणि व्यवहार, शंकराचार्य सांगतात त्यात काकांनी वाद हे केलाय, शब्दबद्ध केलाय. कुटुंब आणि व्यवहार नित्य नैमित्तिक कर्मभार हीच श्रेष्ठ प्रकार आयुष्याचा. इष्ट कर्म कशाला म्हणतात? यज्ञ यागाची क्रिया, श्रौत वेदविहित अपौरुषेय कर्म याला इष्ट कर्म असं म्हणतात. याला अग्निहोत्र, वैश्वदेव, गणेश याग, शतचंडी, नवचंडी, पुत्र कामेष्टी, ज्योतिष्ठोम, अश्वमेध इत्यादी सगळे यज्ञ हे इष्ट कर्मामध्ये समाविष्ट होतात. पूर्त कर्म म्हणजे स्मार्त कर्म, स्मृतीने प्रतिपादित केलेलं कर्म. वापी कूप, तडागादी पौरुषेय कर्म, विहीर, तलाव, देवळ, अन्नछत्र, बगीचे, वन, पाणपोळ्या. आता बगीचे म्हणजे ऑक्सिजन पार्क आजकालचे शब्द झाले आहेत. हे करण्यासाठी वाईट नाहीत, हिंसात्मक आणि विघातक कर्म करण्यापेक्षा हे करणं चांगलं, पण हे मोक्षाचं साधन नाही हे लक्षात आलं पाहिजे. काही लोक थंडीमध्ये गरिबांना ब्लँकेट्स वाटतात. रात्री निघतात 11-12 वाजता आणि जे कुडकुडत झोपलेले असतात रस्त्याच्या बाजूला त्यांच्या अंगावर ब्लँकेट्स टाकतात. ही कर्मे चांगली आहेत, पण यांनी मोक्ष नाही मिळत. सोशल वर्क हे मोक्षाचं साधन नाही होऊ शकत. श्रौत आणि स्मार्त कर्म साची मानिती स्वधर्म, आत्मज्ञानाचे वर्म नोळखिते. शंकराचार्य म्हणतात आहे इष्ट आणि पूर्त कर्म याला स्वधर्म समजतो आणि त्याला आत्मज्ञानाचं वर्म कळतच नाही. तो तिकडेच राहतो, पाणपोळ्यात उघडतो, अन्नछत्र उघडतो. अन्नछत्राला आणखीन एक शब्द आहे लंगर. देवळं बांधतो, तलाव बांधतो, विहिरी बांधतो, बगीचे तयार करतो, वृक्षारोपण करतो, अनेक झाडं लावतो. एक पर्यावरण महाराज पण आहेत बरं का कुंभमध्ये आलेले. तिथे ते काहीतरी 55 लाख वृक्ष लावणार आहेत. हे चांगलं कर्म आहे, पण मोक्षासाठी उपयुक्त नाही. हे मोक्षाचं साधन नाही. सामाजिक कार्यकर्ते याच्यामध्ये रममाण होत असतात, यालाच मोक्ष प्राप्तीचं साधन समजतात. आणि ही मोठी चूक करून बसता.
धन, मान, प्रतिष्ठा आणि कीर्ती याच्यासाठी हपापलेले समाज कार्य नाही करू शकत. विरक्त जो असतो तोच समाज कार्यासाठी योग्य असतो. नाही तर आश्रमशाळा काढतात आणि आमच्या सुखासीनतेची ती व्यवस्था असते. बाकी न बोललेलं बरं. नाही, आम्ही एवढ्या मुलांना सांभाळतो, त्यातून काय मिळतं याच्याकडे आमचं लक्ष असतं. आणि माहिती देतात स्वर्ग मिळतं. स्वर्ग लोके न भयम किंचनास्ति न तत्र मृत्युम न जरया विवेती. स्वर्ग लोकामध्ये भय नाही, मृत्यू नाही, जरा नाही. कारण स्वर्ग लोकामध्ये जन्म नाही ना. दिव्य असा अलौकिक देह धारण करावा लागतो, जन्मावा नाही लागत. जन्माच्या पीडा नाही आहेत. त्यामुळे अलौकिक देह सुटतो तेव्हा मृत्यू पण होत नाहीत. परंतु स्वर्गामधले भोग कधी ना कधी संपल्याशिवाय राहत नाहीत. कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी, जे हवं ते मागा. पण पुण्यकाळ संपला की फिरवणी दिसतो महितळ, पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. पशुआदी योनीचे छळ तीही मिळते. पशु आदी सगळ्या योनींचा त्रास होतो, सगळ्या गोष्टींना छळ होतो. तरीही आम्ही स्वतःला समाजाभिमुख विचार करणारे म्हणतो, जगाला सुधरवणारे म्हणतो. पहिले स्वतःला सुधरवा. आत्मानो मोक्षार्थम मग जगत हितायच. काय वाक्य आहे श्रुतीचं? आत्मानो मोक्षार्थम जगत हितायच. पहिले स्वतःचा मोक्ष साधला पाहिजे, मग जगाचा. आम्ही आधी जगाचं कल्याण करायला जातो. आपल्याला कळतं तुटपुंज, पण प्रवचन करायला पहिले तयार. अरे प्रवचन तुझी साधना म्हणून कर, जगाला सांगण्यासाठी कुठे करतोय? कोणाला दाखवतोयस तू प्रवचन करतोय म्हणून? म्हणून स्वर्गालाच नाकम असं म्हटलंय. अकम दुःखम न विद्यते यस्मिन नाकम. ते दुःखच नाही म्हणून त्याला नाकम असं शब्द वापरलाय. आणि नीट जर समजून घेतलं तर या समाज सेवेचं भूत आमच्या डोक्यावरच उतरलं पाहिजे. जगाचं कल्याण करण्यासाठी अस्मादिक अवतरले हे वाटणं पहिल्यांदा काढून टाका. आमच्यासारखा अभ्यास कोणाचाच नाही. शब्द पांडित्याने काहीही होत नाही. लोक प्रभावित होतात, लोक कौतुक करतात. तुमच्यासारखं सांगणारे कोणीच नाही म्हणतात. तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला समजलं असं म्हणतात, पण मनातून काढून टाका. तुम्ही जर उत्तम सांगणारे आहात, खरोखर उत्तम सांगणारे आहात, तरी जर ऐकणाऱ्याचं घरात भांडण झालं असेल तर तुमचं सांगणं त्याच्या टाळक्यात शिरत नाही. मग उत्तम सांगणारे कुठे गेले? भगवंताची इच्छा असल्याशिवाय समोरच्याला कळत नाही. आणि हे जर लक्षात आलं तर मी सांगितलं म्हणून कळलं हे आतमध्ये येऊ देणार नाही. लोकांनी करो आपली तारीफ, पण आपण ती अंगी लावून घेण्याचं जरा सुद्धा कारण नाही. दोघांच्या वेवलेंग जुळल्या पाहिजे म्हणून तर आपण शांतीपाठ म्हणतो. वेवलेंग जुळल्यानंतर मी सांगितलं, माझ्यासारखा उपनिषद सांगणारा त्रिभुवनात सापडणार नाही असं वाटलं की गड्ड्यात गेला, पुन्हा बाहेर येण्याची सुतराम शक्यता नाही. परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष नाही होऊ शकत. परोक्ष ज्ञानाला बाजूला ठेवूनच अपरोक्षात प्रवास करावा लागतो. तेव्हा मी ब्रह्मरूपता आहे एवढाच अनुभव शिल्लक असतो. याला स लावला मी. स लावणं बरोबर नाही, हा सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. मग च का लावला? इतके अनुभव आहे आमच्या समोर जगातले की आम्हाला असं वाटतं की या अनुभवाने काय होईल, म्हणून एवढाच म्हणावं लागतं. स हा भर देण्यासाठी लावला. इष्टापूर्तम मन्यमाना वरिष्ठम नान्य श्रेयो वेदयन्ते प्रमूढाः नाकस्य पृष्ठे ते सुकृते नो भूर
त्वेमं लोकम हीनतरम वा विशन्ते. तया देह पडता पाठी दिव्य देह मिळता पुण्य भोग यथोचिता मिळती स्वर्गे. सुंदर ओवी आहे. श्रौत आणि स्मार्त कर्म हाची मानिती स्वधर्म याला सगळं काही मानतात. कर्म पर 80% ओव्या आहेतच वेदामध्ये. आणि आत्मज्ञानाचे वर्मन ओळखिती आत्मज्ञानापासून दुरावतो. आत्मज्ञानापासून दुरावतो. म्हणून अविद्याग्रस्ताची दुर्दशा. मी अविद्याग्रस्त आहे हे पटतच नाही, वाटतच नाही. माझं बरोबरच आहे असं वाटतं. मी छानच करतो असं वाटतं. माझ्या प्रवचनाने लोक खुश होतात असं वाटतं. मी केलेल्या कामाने सगळे अध्यात्माला लागले असं वाटतं. सगळं स्वतः अविद्याग्रस्त असल्याचं लक्षण आहे. सगळं काही स्वतः अविद्याग्रस्त असल्याचं लक्षण आहे. पण हे समजून घेण्यासाठी मी अविद्याग्रस्त आहे हे पटलं पाहिजे. हो, लवकर पटत नसते. सगळ्यात कठीण काय आहे, तुम्ही अविद्याग्रस्त आहात असं सांगितलं तर सांगणारा वाईट होतो. पण श्रुतीने आम्हाला अलार्म दिलाय, अलर्ट करून ठेवलाय. एवढं अलर्ट केल्यानंतर जर मी अलर्ट होत नसेल, उठ रे बाबा, हल रे बाबा, जाग रे बाबा. अग्नगृहासी लागला परी सावकाश निजेला. अग्नगृहासी लागिला करी सावकाश निजेला. तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. आम्ही अग्नगृहाला लागलो हे आम्हाला कळतच नाही. कळत नाही म्हणून तर श्रुती आम्हाला अलर्ट करते आहे. म्हणून ती आई आहे. माझ्या कल्याणासाठी हाच खळग्यात जाऊ नकोस, मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. तू जे करतो आहे ते तुझ्या कल्याणाचं नाही. तू अविद्याग्रस्त आहेस हे श्रुती सांगते. तिने सांगितल्यानंतर तर जाग झालं पाहिजे. पण माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, माझ्यासारखा अभ्यासक कोणी नाही. आणि माझे प्रवचन एवढ्या युट्यूब चॅनल्स वर चालतात आणि त्यांचे कोण आहेत व्ह्युअर्स, सबस्क्रायबर. त्याच्याच मागे लागायचं. तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही केलाय का सबस्क्राईब? अविद्याग्रस्त आहे बरं का. तिचे वर्णन कराल तेवढे थोडे आहे. श्रुती माऊलीने आम्हाला समजावून सांगितलंय. आम्ही जाग झालं पाहिजे आणि मी अविद्याग्रस्त आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे. निघतोच. सद्गुरु सांगेपर्यंत नाही. आणि सद्गुरूंनी सांगितलं तेवढंच करावं. बाकी शहाणपण काही कामाचं नाही. ते सगळं खोल खाईत घेऊन जाणार आहे. अशा पद्धतीने सद्गुरूंना आणि शास्त्राला शरण जाऊन तेच आणि तेवढंच करावं. तेच आणि तेवढंच तर जीवनाचं सार्थक होतं. अन्यथा सार्थक होत नाही. मी अविद्याग्रस्त आहे हे पहिले समजून घेतलं पाहिजे, पटवून घेतलं पाहिजे आणि स्वतःमध्ये सुधार करून घेतला पाहिजे. नाही तर आमच्यासारखं कार्य करणारा कोणी नाही, माझ्यासारखा अभ्यास करणारा कोणी नाही, माझ्यासारखा सांगणारा कोणी नाही. आणि मी सांगितलं म्हणून एवढे लोक तयार झाले. तिच्यात गेलं सगळं मुसळ केरा. असं होता कामा नये. म्हणून श्रुती माऊली उपनिषद ही माझी आई आहे आणि त्या आईने मला बोट धरून खात खळग्यात जाऊ नको याचा इशारा दिलाय. आता मला जपलं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. सद्गुरु कृपेने आपल्या सगळ्यांना हे जमेल अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि आता इथे विषय थांबवतो. नमस्कार करतो सगळ्यांना. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना. राम कृष्ण हरी. अर्चना ताई.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माताबाजी रामकृष्ण हरी दोघही मीनाताई आणि गजानन रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ईश्वरी रामकृष्ण हरी.